नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1-2 दिवसामध्ये जमा होतील. ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत किंवा होत नाहीत त्यांनी तहसील ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या योजनेच्या संदर्भात चौकशी करायची. त्या ठिकाणी जी काही कमतरता असेल ती पूर्ण करून तुमचं अनुदान चालू करून घ्यायचे. अशा वेगवेगळ्या माहितीच्या आपण व्हिडिओ दिलेल्या आहेत. परंतु मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक म्हणजे थकीत अनुदान. या थकीत अनुदानाच्या संदर्भात आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. यासाठी या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकले होते आणि त्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलं होतं की सामाजिक संघटना असतील किंवा पक्ष असतील किंवा संस्था असतील किंवा कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांच्या माध्यमातून कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि राज्य सरकारच्या समोर आपल्या थकीत अनुदानासंदर्भात मागण्या केल्या पाहिजे. तरच सरकारला जाग येणार आणि आपले हे अनुदान देणार. किंवा सरकारने स्पष्टपणे सांगून टाकावं की आम्ही थकीत अनुदान देणार नाही, या कारणामुळे हे पैसे दिले जाणार नाही. त्या संदर्भात परिपत्र किंवा प्रेस नोट किंवा एखादं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगावं. म्हणजे कोणताही लाभार्थी आशेने बघणार नाही किंवा वाट बघणार नाही. जे काही असेल ते स्पष्टपणे. परंतु जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला एक आशा आहे की आम्हाला हे थकीत अनुदान आमच्या हक्काचे आहेत, आम्हाला ते मिळणार. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून कुठल्याच डिपार्टमेंटच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची माहिती स्पष्टपणे सांगत नाही. आता हे थकीत अनुदान मिळण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या उद्देशाने आपण महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांना, सर्व निराधार बांधवांना, सर्व पक्ष किंवा संस्था किंवा जे काही संघटना असतील त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना एक आव्हान करतोय किंवा विनंती करतोय की आपण एक निवेदन मोहीम सुरू करायची. म्हणजे आपल्या अनिल सापळे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे. मी बाकीच्या कार्यकर्त्यांना आंदोलनं किंवा उपोषणं किंवा काहीतरी करण्याचं आव्हान करतोय. कारण ते जर केलं नाही तर मात्र राज्य सरकारपर्यंत आपला मुद्दा स्पष्टपणे मांडला जाणार नाही. परंतु हा जो मुद्दा आहे हा मुद्दा खूप व्यापक किंवा मोठ्या स्वरूपाचा असतो आणि त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. ही माझी वैयक्तिक मागणी आहे. त्याचबरोबर इतर निराधारांची सुद्धा मागणी आहे. परंतु ते जशा पद्धतीने घडेल त्या पद्धतीने मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपडेट देईल. त्या अगोदर आपल्याकडून काहीतरी केलं पाहिजे, झालं पाहिजे. या उद्देशाने आपण एक थकीत अनुदान मिळण्यासाठी एक निवेदन मोहीम म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आखण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी जेवढेही 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या अधिकृत 36 जिल्ह्याच्या जे काही 355 किंवा 358 जे तालुके आहेत, त्यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आणि जे आमदार खासदार असतील त्यांना आपल्याला थकीत अनुदानासंदर्भात निवेदन द्यायचं आहे. आपले जे थकीत अनुदान आहे ते थकीत अनुदान या कारणामुळे आम्हाला दिलेलं नाहीत, पण आम्ही या तारखेपासून DBT वगैरे ॲक्टिव्ह केलेली आहे आणि तिथून सुद्धा आम्हाला पैसे सुरू केलेले नाहीत. तर जून, जुलै, ऑगस्टच्या 2-3 महिन्याचे फक्त पैसे येतात, बाकीचे पैसे येत नाहीत. एक तर आम्हाला ते अनुदान देऊन टाका, नाही तर सरकारने स्पष्टपणे सांगावं की आम्ही अनुदान देणार नाही. जे काही आहे ते स्पष्ट सांगावं. या उद्देशाने आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन मोहीम म्हणून आपण सुरू करतोय. त्याला थकीत अनुदान मिळण्यासाठी द्यावायचं निवेदन असं एक आपण छोटासा कार्यक्रम सुरू करत आहोत. यासाठी आपण आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक गुगल फॉर्म देतोय आणि त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून माहिती मागवायचा प्रयत्न करतोय. आता तो गुगल फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगून. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे आणि या गुगल फॉर्मला आपण थकीत अनुदान मिळण्यासाठी निवेदन मोहीम महाराष्ट्र असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जर रेकॉर्ड पाहिजे असेल तर याला टिक करायचं, अन्यथा टिक करायचं नाही आहे. करा किंवा नका करू, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे लाभार्थ्याचे संपूर्ण नाव. तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, मराठीमध्ये लिहायचं नाही. पूर्ण नाव, लाभार्थ्याचं पूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी योजनेचे नाव, तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी आहेत त्या योजनेचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ तुम्ही किती वर्षापासून घेता तो वर्ष तुम्हाला टाकायचं. 1 असेल तर 1, 2 असेल तर 2 किंवा 10 असेल तर 10, जे काही असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर इथे बघा, तुम्ही एखादा पक्ष, संघटना, संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत का? होय असेल तर पक्ष, संघटना, संस्था याचं नाव टाकायचं आहे. आणि तुमचं पद काय आहे, तुमचा रोल काय आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि जर समजा तुम्ही हा फॉर्म भरत आहेत आणि तुम्ही कोणत्याही पक्ष, संघटना, संस्थेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते जर नसेल तर त्या ठिकाणी नाही असं लिहायचं आहे.
लक्षात ठेवा। त्यानंतर खाली यायचं, या ठिकाणी तुमचा जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे, तुमचा तालुका तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर। आता हा मोबाईल नंबर फोन लागला पण पाहिजे आणि व्हॉट्सअपचा फोन असला पाहिजे, कारण आपण ग्रुप तयार करणार आहोत आणि त्या ठिकाणी तुम्ही ॲड होणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या, या ठिकाणी स्वघोषणापत्र म्हणजे मी स्वतः लिहून देतोय, थकीत अनुदान मिळण्यासाठी निवेदन मोहीम महाराष्ट्र, हे जे काही आता या ठिकाणी आपण उपक्रम किंवा कार्यक्रम आखतोय, यासाठी मी स्वतः नाव नोंदवत आहे। माझ्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही आहे किंवा मला कोणीही या ठिकाणी फोर्स केलेला आहे असं काही नाही आहे, हे मी स्वतःहून करत आहे असं तुमचं स्वघोषणापत्र पाहिजे आणि या ठिकाणी होयवरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं। लक्षात ठेवा, अशा पद्धतीने हा गुगल फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे, व्यवस्थित भरायचं आहे, डबल टिबल फॉर्म भरायचा नाही आहे, इंग्लिशमध्ये फॉर्म भरायचा आहे, तुमची इच्छा असेल तरच भरा, अन्यथा फॉर्म भरू नका। आता हा फॉर्म भरल्यानंतर लक्षात ठेवा, फॉर्म भरण्याच्या पूर्वी एक महत्त्वाची बाब तुम्हाला मी समजावून सांगतोय। एक लक्षात ठेवा, आपल्याला तुमच्या तालुक्यांमध्ये जर समजा 10 लोकांची नावं जर आली तर आपण 10 लोकांना एकाच दिवशी तहसील ऑफिसमध्ये पाठवणार आहेत। लक्षात ठेवा, वेगवेगळ्या पद्धतीने नाही। लक्षात ठेवा, तुम्ही या ठिकाणी कोणत्याही पक्षाचे, कोणत्याही संस्थेचे किंवा कोणत्याही संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी असो किंवा निराधार बांधव असो, आपल्याला वन टाइम एका वेळेत जायचे आणि त्या ठिकाणी निवेदन द्यायचे। त्यामुळे मी जी गुगल फॉर्म देतोय त्या गुगल फॉर्ममध्ये तालुक्यातील जेवढेही लोकांचं नावं येणार आहेत त्या नावांपैकी जर समजा तुम्ही जर एका दिवशी जायला तयार नसाल, तुम्हाला इतरांना सोबत घेऊन जायची इच्छा नसेल तर तो गुगल फॉर्म भरायचा नाही। लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, आपल्याला एक सामंजस्यपणाने, प्रामाणिकपणे हे काम करायचं आहे आणि सरकारला दाखवून द्यायचं आहे की बाबा आम्हाला हे थकीत अनुदान द्या। त्या थकीत अनुदानामध्ये देणार किंवा नाही देणार या संदर्भात सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रॉपर निवेदन देणार आहोत। त्यासाठी आपण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला आवाहन करतोय, जे इच्छुक असतील त्यांनीच तो फॉर्म भरायचा। लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, कोणीही फॉर्म भरू नका। जर समजा तुम्ही फॉर्म भरला, त्या फॉर्म भरल्यानंतर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आणि त्या ठिकाणी पुढचं नियोजन कसं असणार आहे हे आखलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी जर तुमची भूमिका प्रॉपर जर नसेल, धडसोड असेल तर कृपा करून तो गुगल फॉर्म भरू नका। आणि एक लक्षात ठेवा, माझं वैयक्तिक तरी मत आहे 355 किंवा 358 जे तालुके आहेत त्यापैकी 300 तालुक्यांचा डेटा तरी आपल्याला मिळाला पाहिजे। जर समजा 300 लोक किंवा 300 ठिकाणी जर निवेदनं जर वन टाइम जर दिली गेली तर नक्कीच सरकारला या ठिकाणी काहीतरी विचार करावा लागेल असं मला वाटतंय। पण 300 लोकांचा मॉप आपल्याला मिळाला पाहिजे असं मी सर्वांना विनंती करतोय। तुम्ही सुद्धा त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे। लक्षात ठेवा, जर समजा आत्ता मी जे काही करायला घेतलंय त्याचा तुम्हाला पटत नसेल किंवा विरोध असेल तर तो गुगल फॉर्म भरू नका। आणि एक लक्षात ठेवा, जर समजा आता तुम्ही या थकीत अनुदानासंदर्भात मला जर सहकार्य केलं तरच या थकीत अनुदानाबद्दल मी पुढे एखादं पाऊल उचलेल, अन्यथा यापुढे आपल्या यूट्यूब चॅनलवरती थकीत अनुदानासंदर्भात हे करा ते करा असं सांगण्यात नाही। ज्या दिवशी अपडेट येईल ते अपडेट तुम्हाला दिली जाणार, बाकीचं नाही। कारण तुमच्यासाठी मी सुद्धा काहीतरी करायला तयार आहे, तुमचा सहकार्य असणं खूप गरजेचं आहे। नाहीतर नुसतंच बडबड किंवा नुसतंच कमेंट्स करायचं थकीत अनुदान मिळालं पाहिजे किंवा मी सुद्धा काहीतरी बोललं पाहिजे, हा वेळ वाया जाण्याचा विषय। लक्षात ठेवा, आपल्या थकीत अनुदानासाठी आपण स्वतः उभं राहिलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे। यासाठी जे 36 जिल्ह्यातून 355 358 लोकांची नावं आपल्याला येणं खूप गरजेचं आहे आणि नावं आल्यानंतर आपण त्या संदर्भात नियोजन करणार, एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा। लक्षात ठेवा, थोडासा वेळ जाईल, मी गुगल फॉर्म चालू केल्यानंतर 2-3 दिवस फक्त वाट बघणार आहे। या 2-3 दिवसामध्ये जर आपल्याला 300चा आकडा जर मिळाला तरच आपण ही मोहीम कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत, अन्यथा ही मोहीम आपण त्या ठिकाणी थांबवणार आहेत। लक्षात ठेवा, सरकारला आपली ताकद दाखवायची असेल तर आपल्याकडे ताकद असली पाहिजे, तरच काहीतरी करता येणार आहे। नाही तर अनेक लोक मला सांगतात सर तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही पुढाकार घ्या। चला ठीक आहे, एकदा मी पुढाकार घेऊन बघतो, जर समजा तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं तर शक्य, अन्यथा नाही। कारण ताकद दाखवल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही। सरकारने जे काय असेल ते स्पष्ट सांगावं, म्हणजे आम्हाला सुद्धा निराधार बांधवांना नेहमी व्हिडिओ बनवून आश्वासन किंवा त्यांना आशेवर ठेवण्यासाठी आम्हाला सुद्धा आता म्हणजे वेगळं वाटायला लागलं का बाबा कुठेतरी आपण यांच्या भावनेशी खेळतो काय असं वाटायला लागलं। म्हणून आता ही शेवटची आपण काहीतरी करणार, यानंतर मात्र फक्त जे काही अपडेट किंवा इन्फॉर्मेशन येईल ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार, बाकीचं कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी मी करणार नाही।
तुमची इच्छा आहे का सर तुम्ही काहीतरी करा, ठीक आहे, मी करायला तयार आहे, तुमचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. 300 लोकांची नावं आली पाहिजे. आपण आता समजा आजची व्हिडिओ 10 तारीख आहे, एक 15 ऑगस्टपर्यंत आपण वाट बघूया. 15 ऑगस्टपर्यंत जर समजा 300 लोकांची नावं जर आली, 300 नावांपैकी 300 तालुक्यांची नावं पाहिजे. निश्चित 300 डोकी नको आहेत आपल्याला, तर 300 तालुक्यातील नावं पाहिजे आणि 300 तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मागे ॲटलिस्ट 5-5 तरी लोक पाहिजे. निवेदन द्यायचं म्हटलं तर एकटा निवेदन देऊन शक्य होत नाही, ॲटलिस्ट 5-5 लोक तरी त्यांच्या पाठीमागे पाहिजे, असा व्यक्ती आपल्याला पाहिजे. 15 ऑगस्टच्या नंतर आपण ते सर्व डेटा कलेक्ट करून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार. व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करणार. चर्चा केल्यानंतर व्हिडिओ कॉल मीटिंग जे काय असेल ते करून झूम मीटिंग घेऊन वगैरे नियोजन करणार आणि त्या पद्धतीने आपल्या यूट्यूब चॅनलवरती तशी अपडेट देणार. लक्षात ठेवा, कारण काही जरी केल्याशिवाय होणार नाही. आपण फक्त व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा यूट्यूब चॅनलवरती कमेंट्स करून थकीत अनुदान कधी करण्यापेक्षा ही जर आपण ॲक्टिव्हिटी जर उपक्रम जर राबवला तर नक्की सरकारला जाग येणार आहे आणि यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, तुम्ही तयार असले पाहिजे, नाहीतर आपल्याला थकीत अनुदान मागण्याचा अधिकार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही सांगाल का सर निराधारांसाठी त्यांच्या हक्काचे पैसे मागण्यासाठी आंदोलनं उपोषणं किंवा निवेदनं देण्याची वेळ येते. आता ते तुम्हाला काहीही वाटत असेल तर पर्याय नाही आहे, कारण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हक्कासाठी भांडल्याशिवाय उपाशी राहिल्याशिवाय हक्क मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याची प्रचिती तुम्हाला बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून आली असेल, तर ते डोळ्यासमोर ठेवून आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. गुगल फॉर्म मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला बॉक्स जी लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून तो गुगल फॉर्म तुमची इच्छा असेल तर भरायची, अन्यथा भरू नका. जर 300 तालुक्यातील 300 लोकांनी नावं जर दिली पुढचं नियोजन ठरणार, अन्यथा नियोजन ठरणार नाही. अशा पद्धतीने एक छोटासा प्रयत्न आपण करतोय. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.